मित्रांनो, काल लेट नाईट मला एक बातमी समजली. एक अशी एकदम गौप्यस्फोट करणारी बातमी. मला कोणीतरी फोन करून सांगितलं का बा कलानगरमध्ये एका घरातून नुसते भांडे पडल्याचा आवाज येऊन राहिला. कलानगर बांद्रा ईस्ट. आता माझ्या डोक्यात असा विचार आला का बा भांडे पडून राहिले का कोणी फेकून राहिलं का भानामती होऊन राहिली. भानामती म्हणजे ते आमच्या विदर्भात म्हणतात भुताटकी, अशी अचानक भांडे पडायला लागतात, कपड्यांना आग लागते, त्याला भानामती म्हणते. मला काही समजतच नव्हतं काय चालू काय आहे, होऊन काय राहिलं. बरं, सगळे भांडे पडल्याचा आवाज येऊन राहिला. स्टीलचे भांडे, काचेचे भांडे, प्लास्टिकचे भांडे, पूर्ण घरात नुसते भांडेच भांडे. जिकडं पाहाव तिकडे भांडेच भांडे पडले आहे. मला काही टोटल लागत नव्हती. मग मी काय केलं, लगेच बेमट्याला रात्री फोन लावला. त्याला फोन केला आणि म्हटलं, देख बे बेमट्या, ऐसी ऐसी खबर आई है, कल सुबह पैटिया उठ के जा और झाड़ी मार के आ, क्या चल रहा तो बता मेरे को, शाम को सुबह सारा रिपोर्ट. तोही गेला तिकडे मस्त हेल्मेट गिल्मेट घालून. म्हणजे कसं आहे, हेल्मेट घाला लागते. दुसऱ्याच्या लफड्यात आपलं डोकं फुटलं नाही पाहिजे, हा आमचा नियम आहे. जर का अशा कामामध्ये तुमचं डोकं फुटलं, तुम्हाला काही जखमा झाल्या, तुम्ही जखमी झाले, तर कंपनी त्याच्यासाठी जबाबदार नाही. त्याची आमची जबाबदारी नाही. तुमचं डोकं तुमची जबाबदारी. तर मी सांगितलं, तर सकाळ बेमट्या गेला डिटेक्टिव्हिटी करासाठी आणि दिवसभर मेहनत करून आत्ता थोड्या वेळापूर्वी रिपोर्ट घेऊन आला. आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे का तो रिपोर्ट काय घेऊन आला बेमट्या. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. तर मंडळी, आमचा बेमट्या पोचला कलानगरात. आता BKC मधून जात होता. तिथून जाता जाता गुगल आंटी त्याला म्हणे का बा इन 300 meters टेक अ शार्प राईट टर्न ऑन कलानगर रोड. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल का त्याच्या गुगलमध्ये कसं काय सांगितलं, तुम्हाला कसं समजलं हे. तर जशी आंटी म्हणे का टेक अ शार्प राईट टर्न, बेमट्या झाला फ्यूज. गपकन गाडी घेतली साईडला आणि मला फोन केला. सर बोलले, सर ते असं सांगून राहिली म्हणे ती गुगल आंटी. म्हटलं, अबे हेकण्या, पुढे सिग्नल आहे, तिकडनं गाडी राईटला घे, असं सांगून राहिली म्हटलं ती. राईट म्हणजे उजवा हात, खात्या हाताला टर्न घे म्हटलं, खात्या हाताला. माहिती ना, खाता हात धुता हात असतं ते, उजवा डावा. ज्या हाताने खातो तो खाता हात. आणि समजलं असेल तुम्हाला. मग मी एवढं समजावून सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यात लाईट लागला आणि मग तो गेला. मी की नाही हे नेहमीच बघितलं आहे, जेव्हा जेव्हा हा आमचा बेमट्या कलानगरला जाते की नाही, याचं डोकंच काम करणं बंद करते. हो, याला काही सुधरत नाही, काय करावं आणि काय नाही. तो आपला असा भिरभिर फिरत राहते इकडे तिकडे. मग मला त्याला टोचन द्यावं लागते, तेव्हा कुठं त्याची गाडी लाईनीवर येते. तर ते जाऊ दे, ते नेहमीच आहे. तर मी जेव्हा सांगितलं तेव्हा बेमट्याने घेतला राईट टर्न म्हणजे खात्या हाताला. आणि जसा त्या कलानगरच्या रस्त्याला लागला, भांड्यांचा आवाज एकदम वाढला. तिथे पोलीस असतात बंदोबस्तावर. ते पोलीस सगळेच्या सगळे हेल्मेट घालून, हातामध्ये ते जाळ्या असतात ना राईट कंट्रोलच्या, ते अशा जाळ्यासमोर धरतात राईट कंट्रोल करताना, त्या जाळ्या हातात धरून, बुलेट प्रूफ जॅकेट घालून सगळे असे घाबरू तिकडे पाहत उभे होते. इतके घाबरले होते का गाड्यांचे इंजिन चालू करून ठेवले होते, दारं उघडे होते. कधी पण गाडीत उडी टाकून वंटाची गोळी खातीन असं दिसत होतं. उगाच लेना देणं शिल्लक शेना झालं आपलं तर काय करता. पण आमचा बेमट्या हिम्मत करून आत जायला लागला. पोलिसांनी पाहिलं, अरे हात जाऊन राहिला. सॅल्यूटच केला ना राजीव बेमट्याले. अरे हिम्मत देखो लौंडे की, आपला बुड्ढे की, बडाही सख्त बुड्ढा आहे. त्याला कोणीच अडवलं नाही. जा म्हणे बाबा, तू जायचा आहे ना, दौरायला ना, जा म्हणे. मग काय हा असा वाकत लपत भिंतीच्या कडेकडेनी पोचला त्या घरापाशी. आतमध्ये अजून भांडे पडत होते, आवाज येत होते. आणि ते खिडकीच्या काचेवर आहे ना, घरात कोणीतरी धावत होतं, त्याच्या सावल्या अशा खिडकीच्या काचेवर पडल्या होत्या. त्या बघून बेमट्याच्या मनात आला विचार एक, तेरी
ये सूरत तो किधर तो सुनेली लगती है. मग त्यांनी थोडं डोक्याला जोर दिला. मग त्याला लगेच आठवलं, अरे फेसबुक लाईव्ह. मग हा आणखीन जवळ गेला. एक खिडकी थोडीशी तरी उघडली आणि आतमध्ये बघितलं काय चालू आहे. तर आतमध्ये त्याला काय दिसलं का मर्दाची अवलाद आणि त्याची अवलाद दोघंही जीव वाचवून पळत होते इकडे तिकडे. त्या खोलीमध्ये घराघर 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 चक्रा मारत होते आणि किचन मधून मिसाईल सारखे भांडे येऊ येऊ त्यांच्यावर आपटत होते. आता हे सगळं चालू होतं तेव्हा त्या मर्दाच्या अवलादीची लहान अवलाद शांतपणे बसून एका पालीला काहीतरी खाऊ घालत होती. ते जाऊ द्या, तो आपला विषय आहे. मग थोड्या वेळानी बेमट्याला आत काहीतरी लोक बोलून राहिले हे कळलं. ते थोडे थोडे आवाज यायला लागले. किचन मधनं मामी भांडे फेकता फेकता या दोघांना झापत होत्या. तो नितीश बघा इतक्यांत एनडीए मधनं बाहेर पडला. प्रत्येक वेळेस त्याला परत घेतलं. ठाण पातेल्याची मिसाईल ती येऊन आपटली यांच्यावर. जितके वर्ग तो तेजस्वी यादव शिकलाय तितक्या वेळात नितीश कुमारनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची. धडाम एक सांडशी मिसाईल आली. तर तुम्ही नको तिथे अकड दाखवली, तुमच्या हातात आलं धुपाटणं. ठाडकन एक आली कढई मिसाईल. कोणी सांगितलं होतं देवाभाऊचे फोन नका घेऊ म्हणून? तुम्ही त्यांचे फोन घेतले नाही. आता ते तुमच्या व्हॉट्सअपला उत्तर देणं सोडा, तुमचे मेसेज पण बघून नाही राहिले. 3 दिवस झाले मेसेज पाठवून एकही ब्लूटिक नाही आली. याच्यानंतर एक सणसणीत लाटणं मिसाईल आली आणि नको तिथे बसली आणि यांचे 10 दिवस बसण्याचे वांदे झाले. तिकडे नितीश वर आतनं चालूच होतं बोलणं. तिथनं तिकडे वा नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही बसले ते दिल्लीला मुद्रा घालत. काय गरज होती राम मंदिरावर टीका करायची? काय गरज होती संघावर टीका करायची? काय गरज होती श्यामाप्रसाद मुखर्जींवर टीका करायची? पुन्हा एक अशी झुर्र गोलगोल फिरत फिरत एक रवी मिसाईल आली. ती घुसली युवराजामध्ये आणि त्याचा झाला पुतळा. त्याची हालचालच बंद झाली. तो एकदम असा स्टॅच्यू सारखा घुसली ना ती मिसाईल मागे. त्याला आता हालताच नाही येऊन राहिलं. तो आपला तसाच उभा आहे. आता मिसाईल ज्या स्पीडनी येऊन राहिल्या त्या चुकवता चुकवता मर्दाची अवलाद काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती एवढं बेमट्याला लक्षात आलं. मग यांनी काय लक्ष देऊन कान देऊन ऐकलं की काय चालू काय आहे, काय म्हणणं काय आहे, कहना क्या चाहते हो. तेव्हा याला समजलं की ते असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते काहीतरी का बा आधी माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझी खुर्ची चोरली, माझं चिन्ह चोरलं, माझी सत्ता चोरली, आता माझा नितीश चोरला. जसा नितीश एक मोठा आवाज आला आणि एक मोठं बिर्याणीचं घमेलं येऊन तिथं आदळलं. आवाज इतका मोठा झाला की सगळ्यांचे कान बंद झाले. सगळ्यांच्या कानामध्ये शिट्ट्या वाजायला लागल्या सुई करून. खोलीमध्ये धुराळा उडाला. फ्लोरिंग फुटलं, सिलिंगचे पोपडे पडले, खोलीमध्ये धूळच धूळ. आणि जेव्हा थोड्या वेळाने ती धूळ सेटल झाली तेव्हा बेमट्यानी काय पाहिलं का मर्दाची अवलाद आणि त्याची पुतळा झालेली अवलाद टॉम अँड जेरी सारखे बिखर गए है. आता बेमट्यानी हा रिपोर्ट दिला. बेमट्यानी पूर्ण बाईजवार रिपोर्ट दिला. तेव्हापासून मी विचार करून राहिलो का जर का पलटीपुत्र नितीश कुमारला पुन्हा एनडीए मध्ये घेतलं तर मग शिल्लक सेनेला घ्यायला काय हरकत आहे. असा विचार तर मामी करून नाही राहिल्या, असं मामींना वाटून तर नाही राहिलं. पण आपल्या धन्यांनी जो काही चिखल केलेला आहे सगळा, हिंदीमध्ये ज्याला म्हणतात ना रायता फैलाना, तो जो रायता फैलवला आहे तो पण त्यांना माहीत आहे. काय दिवे लावल्यात गेल्या 3 वर्षामध्ये. तर नितीश कुमारांकडे नाही म्हटलं तरी 48 आमदार आहे, 17 खासदार आहे, पक्ष आहे, पक्षाचं चिन्ह आहे आणि मुख्य म्हणजे सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहे. कोणी सोडून गेलं नाही, कोणी पक्ष चोरला नाही, कोणी बाप चोरला नाही, कोणी काही चोरलं नाही. हे तर त्यांचं ॲडव्हान्टेज आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. हे इकडे नाही आहे शिल्लक सेनेकडे. आणि तसं बघायला गेलं, पॉलिटिकली जर बघायला गेलं तर आता
आताच्या पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना भाजपच्या काहीही कामाची नाही आहे. त्या म्हणजे भाजपला त्यांचा किंवा भाजपला किंवा एनडीएला उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या शिल्लक सेनेचा काडीचाही उपयोग होणार नाही आहे. त्याच्यामुळे बिहारमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण नितीश कुमारला पुन्हा एनडीएमध्ये घेतलं, त्या निर्णयामुळे भाजपचे बिहारमधले समर्थक पण नाराज आहे, भाजपचे तिथले कार्यकर्ते पण नाराज आहे. ही तर फॅक्ट आहे, ही कोणी डिनाय नाही करू शकत. पक्षशिस्त आहे म्हणून कोणी बोलून नाही राहिलं तो भाग वेगळा, पण याच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये नाराजी आहे. आता तिथे पुढे काय होतं हे बघू. मी सकाळीच त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे. ते कसं आहे माहीत आहे का, इकडे उद्धव ठाकरेंनी जे केलं, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्यापासून आजपर्यंत कालपर्यंत त्यांचा जे कार्यक्रम चालू आहे ते असं आहे की आपलं काही कर्तृत्व नसताना, आपलं काही क्षमता नसताना नसती टीका केली, वाटेल ती टीका केली, कोणावर टीका करून राहिलो याचा विचार कधी केला नाही. म्हणजे संघाविंगावर टीका करायचं आपण एवढे मोठे झालो का? नाही. तर याच्यामुळे काय झालं, ही जी टीका उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, विश्वप्रवक्ते शिल्लक सेनेचे हे लोक करत असतात ना, त्याच्यामुळे यांचे परतीचे दोर गेले कापलेले, म्हणजे कापल्या गेले यांचे परतीचे दोर. आता यांना परत जायला काही स्कोप नाही आहे. नितीश कुमारांनी तर हे केलंच नव्हतं ना. नितीश कुमारांनी अशी टीका केली नव्हती, तो जाऊ द्या, तो भाग वेगळा आहे. या सगळ्याच्यामुळे, या सगळ्या टीकेमुळे परतीचे दोर यांनी स्वतःच कापल्यामुळे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या शिल्लक सेनेला एनडीएचे दरवाजे कायमसाठी बंद झाले आहे. ही फॅक्ट आहे. जरी बिहारमध्ये नितीश कुमारशी परत युती झाली, नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये आले, त्यांच्यासोबत भाजपने सरकार बनवलं, तर त्याच्यासारखंच महाराष्ट्रात होईल असं अजिबात नाही आहे. म्हणजे होणार नाहीच, हीच फॅक्ट आहे. आता शिल्लक सेनेच्या नेत्यांनी, उद्धव ठाकरेंनी, विश्वप्रवक्त्यांनी कितीही पटकली तरी त्यांना काही एनडीएमध्ये पुन्हा घेणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजे आजच मला दुपारी एक बातमी समजली का उद्धव ठाकरे सरसंघचालक मोहनजी भागवतांना भेटायचा प्रयत्न करून राहिले. फोनवर फोन, मला अपॉइंटमेंट द्या, फोनवर तरी बोला. पण अजून तरी काही त्यांचा फोनवर बोलणं झालं नाही. मोहनजींनी त्यांना काही अजून अपॉइंटमेंट दिली नाही अशी माझी माहिती आहे. आता हे कन्फर्म मी करू शकत नाही, कारण ही अशी उडत आलेली बातमी आहे. जे मला कळलं ते मी तुम्हाला सांगून राहिलो. माझा दावा नाही आहे हा की उद्धव ठाकरे हे करूनच राहिले, नसतीलही करत, काही कोणी सांगावं, पण अशा बातम्या मार्केटमध्ये फिरून राहिल्या. आता तुम्ही काहीही करा, कितीही प्रयत्न करा, कोणाकडेही जॅक लावा, मोहनजींकडे लावा, अमित शहाकडे लावा, नरेंद्र मोदींकडे लावा, का कोणाकडे लावा, तुम्हाला परत एनडीएमध्ये घेतलं जाणार नाही. आधी जेव्हा 2019मध्ये देवेंद्र फडणवीस फोन करत होते, 20 25 फोन केले, उद्धवजी बसू, आपण बोलून ठरवू, सगळं करू, तुम्ही खोटं बोलले का? बंद दाराच्या मागे मला प्रॉमिस दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, अमित शहानी आश्वासन दिलं, मी खोटारडा नाही. तुम्ही किती खोटं बोलत होते हे तुम्हाला अमित शहानी तुम्हाला लगेच उघडं पाडलं. तेव्हा तुम्ही ठसन दाखवली. देवेंद्रजी फोन करत होते, देवेंद्र फडणवीस फोन करत होते, तेव्हा तुम्ही ठसन दाखवली, फोन घेतला नाही. आणि वरतून सांगितलं, हो मी फोन नाही घेतला, मला ते फोन करत होते पण मी त्यांचा फोन नाही घेतला. आणि समोर बसलेले शिल्लक सैनिक टाळ्या पिटत होते. तेव्हा तुम्ही जी ठसन दाखवली त्याच्यामुळे आज तुम्हाला भाजपवाले आणि संघाचे सगळे वरिष्ठ नेते तुमची जागा दाखवून राहिले. आपण आधी जे केलेलं आहे तेच आपण आता भोगून राहिलो. तुम्ही जे पेरलं तेच आता उगवून राहिलं. तुम्ही समजा कॅक्टस पेरलं असेल तर त्याला आंबे नाही लागणार, त्याला काटेच लागतील. मग कोणीतरी तोच कॅक्टस आणून तुमच्या खुर्चीत ठेवला तर मग बोंबलायचं नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.